नमस्कार. आज माघ पौर्णिमा, संत बंका यांच्या समाधीचा दिवस. आज आपण त्यांचाच एक अभंग पाहणार आहोत. वासना उडाली, तृष्णा मावळली, कल्पना गळाली अहंकृती. तोची भक्त जाणा, दया शांती वसे, काम क्रोध फासे न बाधी त्या. मोह ममतेचे तोडोनिया जाळे, केले निजवळे तृणप्राय. बंका म्हणे तोची प्राणाचाही प्राण, आणिक प्रमाण नाही मज. हा अभंग संत चोखामेळाचा मेहुणा म्हणजे बायकोचा भाऊ याचा आहे. चोखोबा सोयराबाईंच्या संपर्कात राहिल्याने त्यांच्या आणि त्यांच्यामुळे अनेक थोर संतांच्या सहवासाने भोळा भाबडा कष्टकरी बंकाही अध्यात्म बोलू लागला. चोखोबांच्यामुळे चंद्रभागेच्या वाळवंटात संतांच्या मध्ये त्याला वावरायला मिळालं. सर्वांचे सख्य परस्परांच्या गाठी भेटी होत तो चोखोबांच्या मागे मागे असणार. सगळे विठ्ठल भक्त, त्या भक्त मेळ्यात नामदेवांचे कीर्तनही त्याला ऐकायला मिळालेले असेल. विठ्ठल भक्तांचा मेळा दिवसेंदिवस वाढत राहिला. अनेक जण त्यात समाविष्ट होत होते. निवृत्तीनाथांनी म्हटल्याप्रमाणे सुमनाची वासे भ्रमर भुलले, मार्ग पै विसरले इंद्रियांचा. बंकाही आपले व्यक्तिगत प्रापंचिक सुख सोडून त्या विठ्ठलरूपी सुमनांच्या मागे भ्रमराप्रमाणे धावला. त्याला आपल्या हीन जातीची तशाही स्थितीत जाणीव आहे, पण त्याला विठ्ठलाच्या दयाळूपणाची आणि प्रेमाची आशा आहे, विश्वास आहे. हीन याती पतित अपराधी दुर्बळ, परी तुम्ही दयाळ दीननाथा, असे तो म्हणतो. आणि याला कारण पण तसंच आहे. त्याची बहीण सोयरा प्रपंच करून बरीच वर्ष झाली तरी निसंतान होती. तिने विठ्ठलाला आळवलं तेव्हा खुद्द पंढरीचा राणा वृद्ध ब्राह्मणाच्या रूपाने तिच्या घरी येऊन जेवायला मागू लागला. त्याला भूक लागली होती. देई काही आणोनी फराळासी. तेव्हा सोयरा म्हणते, आम्ही नीच याती महार, कैसा विचार करू आता. तेव्हा ब्राह्मणाने, माझा प्राण जाऊ लागलाय, यातीसी कारण नाही मज. जे असेल ते आण. तिला लोकांचा मार पडण्याची भीती, तशीच नवऱ्याचीही भीती होती. पुन्हा म्हणाली, आम्ही तो जातीचे आहे ती महार, तुम्ही तो थोर उच्च वर्ण. अन्न पाणी दिले तर लोक निंदा करतील. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, माझा तू वाचवी अन्न देऊनी प्राण, पुढील कारण वाहू नको. कसला विचित्र प्रसंग होता, केवढं धर्मसंकट. शेवटी ती उठली आणि घरातील दही भात आणून वाटीत त्याला दिला. बंका म्हणे, हरी खावोनी तुष्टला, म्हणे माग मला देतो तुझ. शेवटी सोयराबाई म्हणते, आम्ही उष्ट्याचे धनी, थोडे तुमच्यातील उष्टेच प्रसाद म्हणून ठेवा. त्यातला घास घे, तुला मूल होईल, असे म्हणून तो गेला. तिने त्याच्या पायावर लोटांगण घातले. बंका म्हणतो, ऐसे लाघव करोनी, गेलासे निघुनी चक्र पाणी. चोखोबा नंतर आले. त्यांनी तिला बोल लावले, पण बोल लावता लावता म्हणाले, कासयाचा पुत्र कोणाचा तो कोण, आपुले कारण साधी आधी. हे चोखोबांना शोभणारे सामान्य प्रापंचिक सायराने चोखोबांचे पाय धरले. नंतर लगेच तिला दिवस गेले. 9 महिने भरले. तेव्हा तो तिला न विचारता बहिणीकडे गेला. निर्मळा त्याची बहीण. त्यांच्याकडे सतत नामघोष चालले. चोखोबा विसरले. इकडे सोयराबाई बाळंती झाली. निर्मळाचे रूप घेऊन विठू माऊलीने बाळंतपण केले. बंकाने 11 अभंगातून ही कृपाळू हरीची कथा आणि सोयराला झालेला मुलगा याचे वर्णन केले. तो अशा वातावरणात राहिल्यावर सामान्य कसा राहील? त्याची हरिभक्तीमुळे वासनाच नष्ट झाली होती. तृष्णा मावळली होती. अहंकार कल्पना पार गळून गेले होते. त्यांची धारणा झाली होती की भक्त तोच ज्याचे काम क्रोध हे नष्ट होऊन ते त्याला बाधत नाही आणि त्याच्याजवळ फक्त दया आणि शांती यांचा वास असतो. असा थोर भक्त मोहमायाचे पाश तोडून त्यांना यत्किंचित तृणप्राय लेखून वावरतो. बंका म्हणतो, माझ्या दृष्टीने असा थोरच मला प्रमाण वाटतो.
असा भक्तच मला अगदी प्राणाहून प्रिय होतो. संत संगतीने बंकाचे पूर्ण परिवर्तन झालेले आहे. भक्तीचे मर्मही त्यामुळे त्याला कळल्याने वर आदर्श भक्ताची निर्दोष व्याख्या तो करत आहे. आणि हा सर्व चोखोबांच्या संगतीचाच परिणाम. चोखो याची महारी सोयराबाई म्हणते, भक्तांसी संकट पडो नेदी देव, घाली तसे धाव त्यांच्या काजा. धन्यवाद. मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.